वजन कमी करण्याचा आणि डायबिटीज बोलतोय तर आता सगळ्यात मोठा ट्रेंडिंग विषय तो म्हणजे ओझेम्पिक, मोंजोरो हे सगळे जे GLP-1 ड्रग्ज झालेत हे कितपत फायदेशीर आहेत? GLP-1 म्हणजे काय? हे एक प्रकारचं हार्मोन आहे. इन्शुलिन जसं हार्मोन आहे तसंच ते पण एक हार्मोन आहे. आणि वी शुड ॲप्रिशिएट द सायन्स, रिसर्च, की अशा कुठल्यातरी हार्मोन्सला शोधून त्याचा ॲनालॉग बनवणे इज अ डिफिकल्ट जॉब. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय की GLP-1 जे आहेत ॲनालॉग दॅट इज ओझेम्पिक, आणि मोंजोरो GLP आणि GIP अशा दोन्ही हार्मोनचं ॲनालॉग आहे. ओके, म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या हार्मोनचा एकच ॲनालॉग बनवणे इज अनदर डिफिकल्ट. म्हणजे इट इज अवर सायन्स इज रिचिंग बियॉन्ड सर्टन लिमिट्स. आणि ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट आमच्यासाठी हे एक मोठं वरदान असल्यासारखंच आहे, असं काही म्हणायला हरकत नाही. ते करतं काय की नॉर्मलीसुद्धा जेव्हा आपण खातो आणि जेव्हा आपलं अन्न जे लहान आतड्यामध्ये पोचतं तेव्हा आतड्यांमधून एक हार्मोन सिक्रेट होतो, त्याला म्हणतो इन्क्रेटिन्स. इन्क्रेटिन्स हे दोन प्रकारचे असतात, वन इज GLP-1 आणि दुसरं GIP. ओके, तर हे दोन्ही जे हार्मोन्स आहेत हे काय करतात, एकदा रिलीज झाले रक्तामध्ये की ते जातात पॅनक्रियाजमध्ये. पॅनक्रियाजमध्ये जाऊन ते इन्शुलिनचं सिक्रेशन थोडंसं वाढवतात आणि अँटी इन्शुलिन हार्मोन जे आहे ग्लुकागॉन त्याचं इन्शुलिन सिक्रेशन कमी करून टाकतात. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये याला मदत होते. सिमिलरली ते आपल्या जठरावरती म्हणजे स्टमकवरती काम करतात आणि गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो करून टाकतात. अन्न पुढे सरकण्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळे खाल्ल्यानंतर जे शुगर स्पाइक्स येतात ते स्पाइक्स सडनली ड्रॉप होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची जी ॲक्शन आहे दॅट इज ऑन द ब्रेन, दॅट इज ऑन द हायपोथॅलॅमस. तर ते तिकडे जाऊन आपल्या मेंदूला असे काही सिग्नल्स देतात त्यामुळे पोट भरल्याची भावना येते, भूक कमी करून सटायटी येते. ओके, आणि ही भावना आली की खाणं कंट्रोल करायला सोपं होतं. तर हे जे काही औषधं नाही, मोंजोरो, ओझेम्पिक, हे जे ॲक्च्युली ब्रँड नेम्स आहेत, पण ही जी औषधं आहेत याच्यामुळे काय होतं की ओव्हरऑल पेशंटचा खाण्यावरचा कंट्रोल हा थोडासा जास्त सोपा होतो त्यांच्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो फूड नॉईज. म्हणजे असं गृहीत धरूयात की जे खवय्ये लोक असतात ते जर एखाद्या बुफेमध्ये गेले तर अरे हा गुलाबजाम पण आहे, मग हे पण आहे, मग चिकन बिर्याणी थोडी खाऊ, मग हे थोडं खाऊ, मग असं ते ताट भरून हळूहळू एक करत हे ऐकून तोंडाला पाणी सुटलं. तर हे खाण्याची एक इच्छा असते किंवा मी असं म्हणतो की आता आपण इथं गप्पा मारत बसलो आहे, मग अशा म्हणून बोललो पाऊस पडत असता इथे आणि मस्त भजीची प्लेट आली असती तर प्रत्येकाने पटापटापटा 2-2 भज्या उचलल्या असत्या. पण मी जर ओझेम्पिक घेतलेला असेल तर मला खायच्या अगोदर थोडीशी मळमळ, पोट भरलेपणा जाणवेल आणि मग खायचं की नाही याचा विचार करायला मला वेळ मिळेल. आणि खरंच गरज असेल तर खायचं हा जो विचार आहे हा तिथे पेशंटला निर्णय घेण्यासाठी थोडासा सोपा होतो. ओके. आणि त्यामुळे बेसिकली भूक मंदावते. भूक मंदावल्यामुळे कॅलरी इंटेक कमी होतो, फॅट रिडिस्ट्रीब्यूट व्हायला सुरुवात होते, पोटाभोवतीचं फॅट कमी होतं आणि साधारणतः मोंजोरोमुळे एक 20% फॅट लॉस होतो असं म्हणतात आणि ओझेम्पिकमुळे 15%. म्हणजे 100 किलोचं 80 किलोला आणि याच्या 80-85 आसपास जर एखादा माणूस आला तर फॉर अ ओबीस पर्सन हु इज स्ट्रगलिंग टू रिड्यूस हिज वेट, जो डाएट करतो थोडासा कमी होतो, मग कंट्रोल सुटतो, परत खूप खातो, परत वाढतो, हे जो यो इफेक्ट कंटिन्यू चालू असतो याच्यामधून त्याला थोडी मदत मिळू शकते. आणि मग ही मदत मिळाल्यानंतर तो त्यातून या चक्रातून बाहेर पडायला मदत होऊ शकते. दॅट इज बेसिक बेनिफिट ऑफ दिस ड्रग्स. ऑफकोर्स दोज आर नॉट सबस्टिट्यूट फॉर डाएट अँड एक्झरसाईज. राईट. सो देर आर फ्यू साईड इफेक्ट्स ॲज वेल, थोडे आहेत. ते समजणं, कोणी घ्यायला पाहिजे हे समजणं हे महत्त्वाचं आहे. बेसिकली ही औषधं म्हणजे ओझेम्पिक असेल, मोंजोरो असेल, ह्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि हे कोणी घेतलेले चालतील आणि कोणी ॲब्सोल्युटली घेऊ नयेत? शेवटच्या प्रश्नाचं उत्तर म्हणा की कोणी ॲब्सोल्युटलीच घेऊ नयेत. ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन थोडेसेच आहेत पण ते महत्त्वाचे आहेत. थायरॉईड कॅन्सरची हिस्ट्री फॅमिलीमध्ये असेल किंवा ज्याला थायरॉईड कॅन्सर आहे अशा माणसाने घेऊच नाही. ज्याला स्वादुपिंडाचा पॅनक्रियाटायटिस नावाचा आजार असतो, कारण हार्मोन्स पॅनक्रियाजमधून वरती काम करतं, त्यामुळे पॅनक्रियाटिस असणाऱ्या लोकांनी घेऊ नयेत. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला जठराचे आजार आहेत, मळमळ, उलट्या असल्या स्वरूपाचे जे आजार आहेत त्यांनी ते घेऊ नयेत. खूपच गॅस्ट्रायटिस आहे, टाळावेत. चौथी कॅटेगरी जी आहे ज्यांना डोळ्याच्या पडद्याचे प्रोलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्याच्या पडद्यावरती डायबिटिक लोकांना परिणाम होतो आणि तो जर ॲडव्हान्स लेवलला असेल तर त्या लोकांनी हे शक्यतो मेडिकल सुपरविजनशिवाय अजिबातच घेऊ नये. ओके, किंवा टाळावं. कारण काय, शुगर पटकन कमी झाली तर डोळ्यामध्ये ब्लिडिंग होण्याची थोडी रिस्क वाढलेली असते. आणि लास्ट इज प्रेग्नन्सी. ऑब्वियसली प्रेग्नन्सी लॅक्टेशन इज स्टील नॉट अप्रूव्ड. ओके, सो या लोकांना हे ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन आहे. आता इतरांपैकी कोणी घ्यावं तर तुम्हाला माहितीच आहे की नेटवरती सगळीकडे माहिती आहे की ज्यांना मॉर्बिडिटी आहे, म्हणजे डायबिटीस, प्री डायबिटीस, हृदयविकार आणि BMI 27 to 30
फॉर देम इट इज इंडिकेटेड आणि एनीवन हुज BMI इज मोर दॅन 30 इट इज इंडिकेटेड. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट काय की जे लोक वेल मोटिवेटेड आहेत, जे डाएट आणि एक्झरसाईज करण्यासाठी उत्सुक आहेत, जे ते करत आहेत, अशा लोकांनी या इंजेक्शनचा वापर करून लाईफस्टाईलमध्ये हळूहळू चेंज आणून मग आपली शुगर नॉर्मल नंतर कालांतराने याचे डोस कमी कमी करून ते कमीत कमी डोसवर मेंटेन करावेत किंवा बंद करावेत. अशा स्वरूपाचा ॲप्रोच असणं आवश्यक आहे, ना की फक्त मी आता इंजेक्शन घेतो आणि माझं वजन कमी करतो. दॅट इज अ शॉर्टकट. आयुष्यामध्ये शॉर्टकट डोंट वर्क. ओके, सो इट शुड नॉट बी यूज एज अ शॉर्टकट. इट शुड बी सीन एज अ लॉंग टर्म टूल टू हेल्प इन कंट्रोलिंग ओबेसिटी, कंट्रोलिंग डायबिटीज. दॅट इज हाऊ द अप्रोच शुड बी. एक महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे ना, की काय झालं आहे की या दोन्ही औषधांबरोबर एस्पेशली ओझेम्पिकबरोबर जे स्टडीज केले गेले त्यामध्ये हृदयविकार पण सिग्निफिकंटली कमी होताना दिसतो आहे. दॅट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे जवळपास 20% रिडक्शन. बिकॉज ऑफ वेट, म्हणजे Of course. कारण का ओझेम्पिकमुळं तुमचं वेट कमी होणार आहे आणि वेट कमी झालं की तुमच्या हार्टवरचं प्रेशर कमी होणार आहे. काय इज इट नॉट दॅट सिम्पल? नाही, यू आर पार्शली करेक्ट. तुमचं वेट कमी झाल्यामुळे तुमची ॲथरोजेनेसिटी कमी होणार आहे. म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जे काही प्लाक्स बनत असतात ते प्लाक्स बनण्याची जी म्हणूयात आपण टेंडन्सी ती कमी होणार आहे. ती टेंडन्सी कमी झाल्यामुळे हार्ट हृदयविकाराचा रिस्क कमी होऊन जाते. दॅट इज वन थिंग. किडनी प्रोटेक्टिव्ह आहेत, प्रोटीन युरिया कमी होतो आणि लाँग टर्म किडनी डायबिटिक पेशंटचे किडनीचे आजार होतात ते कमी होण्याला मदत होऊ शकते. सो फॅटी लिव्हर मॅश ज्याला म्हणतो आपण, मेटाबॉलिक असोसिएटेड जे काही लिव्हर डिसऑर्डर्स आहेत, हे सर्व लिव्हर डिसऑर्डर्स रिव्हर्स व्हायला मदत होते. दॅट इज ॲट प्रेझेंट दिस इज द ओनली प्रूव्हन ड्रग टू ट्रीट मॅश किंवा त्याला NFLD म्हणतात, फॅटी लिव्हर. कॉमन लोकांसाठी फॅटी लिव्हर. सर फॅटी लिव्हर ट्रीट करण्यासाठी दॅट इज प्रेझेंट इट इज ओनली द अप्रूव्ड ड्रग. ओके, सो इन ऑल बेनिफिट्स खूप सारे आहेत, पण इट शुड बी यूज्ड वाईजली विथ गुड ऑब्झर्वेशन, विजिलंट ऑब्झर्वेशन अंडर डॉक्टर्स केअर. आता काय झालं, थोडंसं त्याचा मिसयूज पण वाढत चालला आहे. दॅट इज ऑब्वियस. इट इज टू हाईप्ड इन द मार्केट, राईट. साईड इफेक्ट्स काय असतात आणि एक जे दुसरं सतत ओझेम्पिक आणि या सगळ्या GLP-1 ड्रग्सबद्दल बोललं जातं ते म्हणजे ते एकदा थांबवलं की तुमचं वजन परत दुपटीनं बाउन्स बॅक करतं किंवा तुम्हाला हे आयुष्यभर घ्यावं लागतं. तर हे खरंच आयुष्यभर घ्यावं लागणारं औषध आहे का? आणि तुमचं वजन हे बंद केल्यानंतर बाउन्स बॅक करतं का लगेच? मेजर साईड इफेक्ट्स नाही आहेत. काय काय साईड इफेक्ट्स आहेत तर बेसिकली मेजर जे कॉमन साईड इफेक्ट जे आहेत ते पोटाचे साईड इफेक्ट, म्हणजे मळमळ होणे, उलटी होणे, GERD ज्याला म्हणतो, ॲसिडवरती येतं. कारण गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो झालं आहे आपलं, त्यामुळे अन्न पुढे जाण्याची प्रोसेस मंदावल्यामुळे ते उलटी येण्याची शक्यता वाढते. एस्पेशली ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना जास्त त्रास होतो. फॅटी फूड खाल्लं, मसालेदार खाल्लं तर खूप गॅस्ट्रायटिस होतो. सो जुलाब, कॉन्स्टिपेशन, कधीकधी जुलाब आणि कॉन्स्टिपेशन कॉम्बिनेशन असे पोटाचे त्रास होतात, जे की सिम्टमॅटिकली ट्रीट करून ते सांभाळले जाऊ शकतात. हा मेन साईड इफेक्ट आहे. दुसरा एक साईड इफेक्ट ज्याबद्दल बरंचसं बोललं जातं त्याला म्हणतो आपण आजकाल ते ओझेम्पिक फेज झाला आहे, ओझेम्पिक बर्ड झाले आहेत. असलं सगळं का बरं होतं आहे बाबा? तर काय होतं की वन्स यू स्टार्ट इटिंग लेस यू लूज युअर फॅट ॲज वेल एज मसल्स, आणि द मसल्स कमी झाले शरीरातले की मग यू बिकम सार्कोपेनिक. तर प्रिन्सिपली ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे की एक तर पहिली गोष्ट, इंडियन डाएट इज स्लाइटली डिफिशियंट इन प्रोटीन्स, आणि आपण अशी कन्सिस्टंटली व्यायाम करणारे लोक सगळे नसतो. बरोबर. त्यामुळे मसल मास ऑलरेडी कमी असतं, आणि मग मसल मास जर लूज झालं तर देन यू कॅन लँड अप इन साईड इफेक्ट. सो सिम्पली द मोमेंट यू स्टार्ट ओझेम्पिक, इवन बिफोर ओझेम्पिक अँड म्हणजे वॉट एव्हर यू स्टार्ट, त्या अगोदर काही महिन्यांपासून तुमचं डाएट रेग्युलेट पाहिजे, त्यामध्ये ॲडिक्वेट प्रोटीन इंटेक पाहिजे, तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू करायला पाहिजे, आणि मग काही महिन्यानंतर तुम्ही या गोष्टी सुरू करा आणि मग ती लाईफस्टाईल बनवा. आपण याला औषध म्हणून न बघता लाईफस्टाईल चेंज म्हणून बघण्याची जास्त गरज आहे. मग ह्याला तुम्ही एक टूल म्हणून वापरा. हे काय हिरो किंवा विलन बनवू नका, टूल म्हणून वापरा. आणि मग काय करा की याला तुम्ही वापरता एक्झरसाईज, डाएट कंट्रोल करत जा, आणि मग तुमचे HbA1Cs नॉर्मल होतात. HbA1C रिडक्शन इज 2.8%, विच कुठल्याच दुसऱ्या औषधात इतकं HbA1C रिडक्शन होत नाही इन्शुलिन सोडून. तर तुमचं HbA1C नॉर्मल झालं, तुमचं फॅट लॉस झाल्यामुळे बाकी पॅरामीटर्स नॉर्मल झाले, मग बाकीचे औषधं हळूहळू बंद होत आहेत. मग आता ह्या औषधाचा डोस कमी करत बेअर मिनिमम डोसवरती तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर खूपच HbA1C नॉर्मल झालं असेल तर तुम्ही 1.5-2 वर्षांतरी बंद करून फक्त लाईफस्टाईल आणि डाएटवरती पण मेंटेन ठेवू शकता. जर तुम्ही असं केलं आणि डाएटमध्ये फारशी काळजी घेतली नाही तर आपण औषध बंद केलं, दुसरा प्रश्न, बंद केलं तर डबल वाढतं का? नाही, तसं तेवढं वाढत नाही. तुम्ही पूर्ण बंद केलं आणि तुम्ही डाएटची पुरेशी काळजी घेतली नाही, पण ॲडिक्वेट काळजी घेतली, एकदम स्ट्रिक्ट डाएट नाही पण ॲडिक्वेट डाएट ठेवलं, तर साधारणतः 30% वेट गेन परत होतो. अच्छा. यू डोंट कम बॅक टू द
इनिशियल Original रेंज weight. हां त्यापेक्षा 30% कमी म्हणजे जे लॉस केलं त्यातलं 30% गेन यू समजा 20 किलो कमी झालं असेल तुमचं तर तुम्ही परत 5-6 साधारणतः किलो 15 5-6 किलो परत घेणार वाढण्याची आहात थोडक्यात असं तर असं नाही आहे की ते डबल होतं वगैरे असं हा गैरसमज आहे. हा कधी होतं जर तुम्ही 2 महिन्यांसाठी घेतलं 3 महिन्यांसाठी घेतलं मग काय होणार तुम्ही 3 महिने 4 महिने घेतलं आहे त्यात तुमचं फक्त तुम्ही डाएट नाही केलं तुम्ही एक्झरसाईज सो युअर लुझिंग अगेन मास प्रोटीन वेट आणि तुमचं फॅट प्रोटीन पर्सेंटेजकडे पडलं तुमचं मेटाबॉलिक रेट अजूनसुद्धा बदललेलं नाही आहे आणि अचानकपणे तुम्ही 3-4 महिने ट्रीटमेंट करून कुठलाही व्यायाम न करता ते अचानक बंद केलं तर देन यू आर गोइंग टू कम अक्रॉस बाउन्सिंग बॅक ऑफ द वेट पण तुम्ही जर लाँग टर्म घेतलं ॲप्रोप्रिएट डॉक्टरांच्या कन्सल्टेशनच्या अंडर घेतलं तर हे साईड इफेक्ट होणं अपेक्षित नाही आहे. म्हणजे बेसलाईन हीच आहे ना, म्हणजे जी आधी पण वजन कमी करण्यासाठीची होती की डाएट आणि एक्सरसाइज पाहिजे. तुम्ही याच्यात फक्त तुमचं फूड नॉईज ज्याला तुम्ही म्हणताय तो फूड नॉईज कमी झाला, पण डाएट आणि एक्सरसाइजची रिक्वायरमेंट तर गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटली तुम्हाला डाएट आणि एक्सरसाइज याच्यावरतीच तुमचं वजन मॅनेज होणार आहे. परफेक्ट आहे पण काय होतं की डाएट करणं एवढं सोपं नाही आहे असं मी म्हणणं चुकीचं आहे. पण जे लोक डाएट करतात त्यांना तुम्ही विचारून बघा ते काय होतं की जरा सो मेनी नाही म्हणजे आय अग्री. मी बहुत अग्री. लोकांना फ्लक्च्युएशन दिसलेत आमच्या वजनातले. काय होतं की एखादा टेम्पटेशन्स आर व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज ओके आणि डेली रुटीनमध्ये तुम्ही आठवडाभर डाएट कडक करता आणि मग एक दिवस येतो आणि आता तुटून पडतो आपण तर हे कमी होतं. सो काय की जर मला प्रोटीनयुक्त डाएट करायचं आहे मला भरपूर फायबर्स खायचे आहेत आणि मला कॅलरी कट डाऊन करायचे आहेत मला नको त्या गोष्टी टाळायच्या आहेत हा कॉन्शियसनेस जो आहे तो येण्याला बेसिकली औषधी मदत होते आणि एकदा तो आला की तुम्ही त्याची सवय बनवू शकता. ती सवय लागली की ती सवय आयुष्यभर टिकू शकते. सर दुसरा एक या सगळ्या औषधांबद्दलचा एक साधारण बोललं जाणार आहे की ह्यानी तुमचे बोन डेन्सिटी कमी होते आणि तुम्ही बोन फ्रॅक्चर वाढण्याची शक्यता आहे आणि किडनी डॅमेज होते. नाही किडनीसाठी ते आर प्रोडक्टिव्ह फॉर शुअर. ओके आणि सो डोळे गेलेत बऱ्याच जणांचे. सांगू बोलूयात आपण याच्याबद्दल. बोन डेन्सिटी कमी होते का तर उत्तर तसं नाही असायला पाहिजे कारण जर तुम्ही तुमचं प्रोटीन इंटेक ॲडिक्वेट ठेवत असाल तुमच्यामध्ये शरीरामध्ये ॲडिक्वेट विटॅमिन डी असेल तर मग कशासाठी बोन डेन्सिटी कमी होईल बरोबर आहे. पण तुम्ही जर काय होतं ना की आपलं इंडियन डाएट जे आहे ते प्रोटीन डिफिशियंट जसं आपण मग अशी बोललो आहे तर ते तुम्ही ते वाढवलं नाही तुम्ही व्यायामच नाही केलं. बोन डेन्सिटी कधी वाढते बोन डेन्सिटी फक्त कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन वाढत नाही. तुम्ही जेव्हा स्ट्रेंथ ट्रेनिंग करता मसलला काम देतं ब्लड फ्लो वाढतो हाडांचा देखील ब्लड फ्लो वाढतो आणि मग तुमची बोन डेन्सिटी वाढते. मी एकदम छोटंसं एक पेशंटचंच उदाहरण घेतो. आमचे एक डॉक्टर्स पेशंट आहेत ही इज लाईक नॉट व्हेरी ओबीज रिसेंट एक्झाम्पल एकदम आहे. डॉक्टर्स आर ऑलवेज बॅड पेशंट्स ओके तर त्यांना मी वी प्रिस्क्राईब हिम ओझेम्पिक ही इज HbA1c वॉज अराउंड 8.5 वेट फार ओबेज नव्हते पण ओझेम्पिक घेतल्यानंतर मागच्या 6-7 महिन्यामध्ये HbA1c रिसेंट म्हणजे मागच्या आठवड्यातला 5.9 आहे. ही लॉस्ट 7 kg वेट ओके लुकिंग थिन लिन गुड पण ओपीडीत आले मागच्या लास्ट फॉलोअपला. आय सॉ ही म्हणणार अरे यार काय असं का दिसतो आहेस तू चेहरा एकदम पेल थकल्यासारखा असं का दिसतो आहेस. मी त्याला बसवलं म्हटलं तू काय घेतो आहेस बरोबर आहे HbA1c सगळं रिपोर्ट सगळे छान आहेत म्हटलं तुझे पण तू असं का दिसतो आहेस तर तू काय खातो आहेस सध्या व्यायाम करतो आहेस का व्यायाम करतो असं म्हटलं नाही सर व्यायाम नाही करत थोडंसं एकदा ओपीडी संपली की एखादी चक्कर मारून येतो. अरे तुला मी सांगितलं होतं तू स्ट्रेंथ ट्रेनिंग कर. स्ट्रेंथ ट्रेनिंग काय एवढं अवघड आहे का खरंच अवघड आहे का. तुम्ही जर मी पेशंटला सांगतो तू आज 2 सूर्यनमस्कार चालू कर 3 दिवसांनी 4 6व्या दिवशी 6 आणि 2 वाढवत जा. होल बॉडी एक्झरसाईज स्ट्रेचिंग पण स्ट्रेंथ ट्रेनिंग पण तर करत नाही आहेत. मग काय झालं मग मसल मास लॉस होतो आहे. जेवण काय करतो तो म्हणतो मला जेवण फारसं जात नाही त्यामुळे मी रोज वरण भात खातो आहे. मग कुठले विटॅमिन्स मिळतात का नाही बाकी काही गोष्टी फायबर प्रोटीन न्यूट्रिशन मिळतं आहे का तर नाही. सो ही इज लुझिंग प्रोटीन्स आणि आय चेक हिज हिमोग्लोबिन वॉज 10 हिज B12 वॉज लो विटॅमिन डी वॉज लो सो एव्हरीथिंग वॉज लो. सो तुम्ही औषध घेताय पण तुम्ही तुमच्या न्यूट्रिशनकडे आणि तुमच्या व्यायामाकडे जर कॉन्शियसली लक्ष देत नसाल तर यू विल गोइंग टू लँड अप इन ट्रबल इन सिम्पल लँग्वेज ओके. पण जर तुम्ही हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करणार असाल तर दिस ड्रग इज व्हेरी युजफुल.